नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये. आजचा जो विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला जे जर्मन घरं असतात ते आपल्या भारतीय घरांपेक्षा वेगळे कसे असतात ते दाखवणार आहे. तर हे दाखवायचं कारण असं आहे की जेव्हा मी इकडे नवीन आली तर इथल्या घराच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या बघून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मला वाटलं की चला मी तुम्हालाही दाखवूयात कोणत्या गोष्टी आहेत त्या. सगळ्यात पहिला जो डिफरन्स मी तुम्हाला आता दाखवणार आहे, तो आहे दरवाजे आणि खिडक्यांचा. कारण की दरवाजे आणि खिडक्या तर आपल्या भारतातही असतात, जर्मनीतही असतात. पण जर्मनीचे दरवाजे आणि खिडक्या वेगळ्या कशा आहेत आपल्या भारतापेक्षा, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जे दरवाजे असतात, जे बाल्कनीच्या साईडला असतात, हे 2 प्रकारे उघडत असतात. आता हा जो आपल्याला हँडल दिसतोय, तर आपल्या भारतात दरवाजे हे असे ओपन होतात. तर जर्मनीतही असे होतात आणि इथे अजून एका प्रकारे ओपन होतात, ते म्हणजे हा हँडलवरती केला, तर दरवाजे आणि खिडक्या असे टिल्ट होतात इथे. दरवाजे आणि खिडकी असं द्यायचं कारण काय आहे? कारण की इकडे हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त कमी असतं, मायनसमध्ये चाललं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या इथल्या भिंती असतात, ह्या अशा पोकळ किंवा लाकडी असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, की इथे ना मोल्ड किंवा जी बुरशी असते, ते यायची इथं चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे इथं रिकमेंड केलेलं असतं, की तुम्ही दिवसातनं 10 ते 15 मिनिटं 2-3 वेळा दरवाजा ओपन केला पाहिजे. पण दरवाजा जर ओपन केला, तर घरातलंही टेम्परेचर अचानक ड्रॉप होईल आणि घरातल्या लोकांना थंडी वाजेल. मग त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे? तर हे असं दरवाजा टिल्ट ओपन होणं. याच्याने काय होतं की घरातली जी हवा असते ही खेळती राहते आणि क्रॉस व्हेंटिलेशन होतं आणि टेम्परेचरही ड्रॉप होत नाही घरात. अजून एक गोष्ट म्हणजे इथे जे दरवाजे आणि खिडक्या असतात त्यांना हे असं रबर असतं पूर्ण फ्रेमला आणि ह्या साईडला इथे तुम्ही बघू शकतात की इथे रबर आहे पूर्ण फ्रेमला, जेणेकरून काय करतं की हे जे आहेत रबर हे सिलिंगचं काम करतात आणि त्याच्याने एअर जी असते ती लीक होत नाही आणि घरामध्ये बिलकुलही हवा येत नाही. इथले जे घरांचे दरवाजे आणि खिडक्यांचे काच असतात ते डबल असतात. तर इथे तुम्हाला ही पांढऱ्या कलरची पट्टी दिसत असेल, तर बाहेरूनही अशी एक पट्टी आहे, तर आतून एक काच आहे आणि बाहेरून एक काच आहे. आतमध्ये तर रिकामा गॅप आहे, त्याच्यामध्ये एअर असते आणि ती जी एअर असते ती हिवाळ्यात इन्सुलेशनचं काम करत असते. इकडे उन्हाळ्यामध्ये जनरली 9-9:30 पर्यंत ऊन असतं आणि जे काही लोक असतात ते लवकर झोपतात. मग त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे? तर त्याच्यासाठी असं आहे की इथे हे शटर आहे. तर इथे शटर 2 प्रकारचे असतात. आता हे जे आमच्याकडे आहे हे मॅन्युअल आहे आणि काही नवीन घरांमध्ये हे जे शटर आहे हे इलेक्ट्रिक असतं. बटन दाबलं की सगळं बंद होतं. आता तुम्ही इथे बघू शकता की घरामध्ये पूर्ण अंधार होऊन गेलेला आहे शटर लावल्यानंतर. आणि शटर जर मी आता हे ओपन केलं तर परत हे उजेड झालं. आता ही जी तुम्ही विंडो बघतायत ही आमच्या बाथरूमची विंडो आहे. जेव्हा आम्ही इकडे राहायला आलो तेव्हा हा प्रायव्हसी पेपर इथे नव्हता, असं ओपन होतं ते. आम्ही आल्यानंतर हा पेपर लावलेला आहे कारण की आम्हाला आमच्या बाथरूममध्ये उजेड हवं होतं आणि ज्या लोकांना हा असा पेपर लावायचा नसतो मग ते लोक हे शटर यूज करतात प्रायव्हसीसाठी. आता जिथे मी बसलेली आहे हा आमच्या घराचा बाथरूम आहे. तर जर्मनीच्या घरांमध्ये असा बाथटब असतो आंघोळीसाठी किंवा एक केबिन असते की जिथे माणूस फक्त उभं राहून आंघोळ करू शकतं. तर इथे असं कपडे धुवायला वगैरे किंवा बादली भरायला वगैरे जागा नसते. त्याच्यासाठी त्यांनी हे शॉवर दिलेलं असतं आपल्याला आंघोळ करायची असेल तर. आणि याच्यात अजून एक छान गोष्ट म्हणजे असतं की इथे 24 तास तुम्हाला गरम पाणी आणि थंड पाणी येत असतं. आता हा जो आपल्याला नळ दिसतोय तो जर मी ह्या साईडला केला तर गरम पाणी येईल आणि हा नळ जर मी ह्या साईडला फिरवला तर थंड पाणी येतं. पण याला मला थोडं पुढे करावं लागेल, नाही तर पाणी माझ्या अंगावर येईल म्हणून मी नाही केला. आणि इथे हा जो नॉब दिसतोय आणि मी हा जर दाबला तर ह्या टॅपमधनं पाणी खाली येईल. जे लोक भारतातनं जर्मनीमध्ये येतात त्यांना इथली एक गोष्ट बिलकुल आवडत नाही आणि ती म्हणजे जेट स्प्रे. जे इथले टॉयलेट असतात त्याच्यामध्ये जेट स्प्रे नसतो. तर तुम्ही इथे बघू शकता ती कुठे जेट स्प्रे नाहीये, फक्त हा टिश्यू पेपरचा रोल असतो इथे आणि सगळ्यांना तोच वापरावा लागतो. आता काही जे आपले भारतीय घरं आहेत त्यांच्यामध्ये मी बघितलं आहे की त्यांनी जेट स्प्रे लावून घेतलेला आहे. जर त्यांचं बेसिन जवळ असेल तर ते तिथून कनेक्शन घेऊन जेट स्प्रे लावतात. मी मगाशी म्हटली की इकडे जर्मनीमध्ये टेम्परेचर मायनसमध्ये जातं हिवाळ्यामध्ये. मग तेव्हा इथले लोक घरातलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काय करतात, तर त्याच्यासाठी इथे हे असे हीटर असतात. तर आता हे जे हीटर दिसतंय हे जर्मनीतल्या प्रत्येक घरामध्ये असतं आणि प्रत्येक रूममध्ये असतं. मग ते बाथरूम असो, किचन असो की बेडरूम असो, इथे त्यांनी हा एक नॉब दिलेला असतो. इथून आपण घरातलं टेम्परेचर मेंटेन करू शकतो. कमी नंबर म्हणजे कमी टेम्परेचर आणि हे जास्त नंबर म्हणजे घरात जास्त टेम्परेचर मेंटेन होतं. जेव्हा आम्ही हे जे घर आहे ते बघायला आलो, तर घर तर बघितलं गेलं, आम्हाला आवडलं, छान आहे. पण त्याच्यात सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट कोणती होती माझ्यासाठी, की या घराला किचनच नव्हतं. मग मी त्यांना विचारलं, की घर तर चांगलं आहे, बेडरूम दिसतोय, हॉल दिसतोय, पण किचन कुठे आहे? तर त्यांनी आम्हाला ह्या रूममध्ये आणलं आणि सांगितलं, की हा तुमचा किचन असेल इथे. तर मी म्हटलं किचन असेल म्हणजे नेमकं काय? तर ते म्हटले, की हा एक फक्त किचन एरिया दिलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे इथे किचन लावू शकता, की तुम्हाला गॅसची शेगडी कोणत्या साईडला हवं आहे, बेसिन कोणत्या साईडला हवं आहे असं. तर मग हा जो किचन आता दिसतोय माझ्या मागे, हा आम्ही इथे स्वतः लावलेला आहे.
इथे घरांमध्ये किचन नसणं हे खूप जास्त कॉमन आहे. कारण की इथे जे नवीन घरं असतात त्याच्यामध्येही किचन नसतो आणि जे रेंटेड घरं असतात त्याच्यामध्येही किचन नसतो. आणि जर काही लोकं असले त्यांचं चांगलं लक असेल आणि जो आधीचा टेनंट असतो तो कधी-कधी किचन इथे सोडून जातो. तर त्या लोकांना रेडीमेड किचन मिळून जातं. तर हे असं का असतं? कारण की किचन ही जी गोष्ट आहे ही खूप पर्सनल असते. आपण दिवसातनं जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये घालवत असतो. तर तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार डिझाइन करावा असं त्यांना वाटतं. आता जेव्हा आम्ही हे घर सोडू तर आमच्याकडे तेव्हा 2 चॉईस आहेत. एक तर हा जो किचन आहे, जो पुढचा येणारा टेनंट आहे, त्याला आम्ही विकू शकतो आणि त्यांना जर तो हवा नसेल, तर आम्ही एक तर याला डिस्कार्ड करू शकतो. पण जायच्या आधी आम्हाला हा रूम परत तसाच खाली करून जावा लागेल. इथल्या किचनमध्ये गॅसची शेगडी नसते. इथे असं इंडक्शन असतं. तर बरेच सारे जे घरं आहेत, तिथे तर मी असं इंडक्शनच पाहिलेलं आहे आणि जे काही घरं असतात, ते गॅसचं कनेक्शन घेतात. पण बिल्डिंगमध्ये जर फक्त तुमचं एकट्याचं घर असेल, तर ते अलाऊ करत नाही आणि केलं तर खूप खर्च असतो त्याच्यामागे. म्हणून सगळ्या घरांमध्ये इथं इंडक्शनच असतं. भारतात कसं कामासाठी मेड किंवा बाई येऊन जाते, ती ॲटलीस्ट भांडी तरी घासून जाते. पण जर्मनीमध्ये असं काहीच नसतं. तर इथली जी एक भारी गोष्ट आहे ती म्हणजे इथे डिशवॉशर असतात किचनमध्ये. तर इथे हे आमच्या किचनमध्ये डिशवॉशर आहे. तर याच्याने बरंच सारं जे भांडी घासायचं काम आहे ते कमी होऊन जातं. आणि डिशवॉशर कसं वर्क करतं हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेल सेपरेट. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सॉकेट. तर इथे तुम्ही बघू शकता की इथले जे सॉकेट आहेत हे 2 पिन असतात आणि आपल्या भारताचे जे सॉकेट असतात ते 3 पिन असतात आणि 2 पिन पण असतात. आता हे जे मिक्सर आहे हे मी भारतातनं आणलेलं आहे. कारण की इथले जे मिक्सर असतात ते एवढे पॉवरफुल नसतात की आपले जे मसाले वगैरे करायचं असतं ते याच्यामध्ये नाही होत. तर आता ही जी इथली वायर आहे हे सॉकेटमध्ये ही नाही जात कारण की ते खोल आहे आणि हे असं वरतीच राहतंय. तर त्याच्यासाठी असं आहे की आम्हाला हे कन्व्हर्टर घ्यावं लागलं. मग कन्व्हर्टरमध्ये ही पिन लावायची आणि हे याच्यात टाकायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे बटन वगैरे काहीच नाही आहे. तर मी ही पिन टाकलेली आहे आणि हे मिक्सर आता हे मिक्सर डायरेक्ट सुरू झालं. तर बटन वगैरे दाबायची इथे गरजच नव्हती काही. मी मगाशी तुम्हाला म्हटले की इथले जे सॉकेट असतात ते कायम ऑन असतात, त्यांना बटन नसतं असं. पण तुम्हाला आता इथे दिसेल की सॉकेट आणि बटन आहे. तर ह्या बटनचं काम काय आहे माहिती आहे का? हे जे लाईट आहे याला ऑन आणि ऑफ करायचं काम आहे या बटनचं. इथे घरामध्ये जेवढे पण बटन असतात त्यांचं काम फक्त लाईट ऑन आणि ऑफ करणं असतं. आता हा आमचा हॉल आहे आणि तुम्ही वरती बघू शकता की सिलिंगला इथे फॅन नाहीये. जनरली इथे वातावरण एवढं थंड असतं तर हिवाळ्यात गरजच नसते आणि उन्हाळ्यात जर गरम व्हायला लागलं तर मग टेबल फॅन लावतो. अजून जो मला इथे मोठा फरक वाटतो तो म्हणजे इथलं जे फ्लोर असतं ते लाकडाचं असतं. कारण की ते थंडीमध्ये टेम्परेचर मायनसमध्ये जातं, मी तुम्हाला मगाशी म्हटलीच. तर त्याच्यामध्ये काय होतं, ज्या टाईल्स असतात ना त्या फार थंड होतात. तर त्याच्यामुळे हे लोक इथे लाकडाचं फ्लोर लावतात. आणि टाईल्स असतात पण त्या फक्त किचनमध्ये आणि बाथरूममध्ये लावतात. तर त्याचं कारण असं आहे की तिथे पाण्याशी संपर्क येतो. जर पाणी पडलं किंवा लिकेज वगैरे झालं तर वुडन फ्लोर जो असतो हा खराब व्हायची शक्यता असते आणि टाईल्स ज्या असतात त्या खराब नाही होत. आता तुम्ही हे जे समोर सॉकेट बघताय तर हे जे पहिलं सॉकेट आहे हे टेलिफोनचं आहे, जे पहिले जुन्या काळात यायचे, जे आमच्याकडे नाही आहे आता. आणि हे जे सॉकेट दिसतंय हे इंटरनेटचं आहे. तर इथं प्रत्येक बिल्डिंगमध्ये इथे कनेक्शन असतं इंटरनेटचं आणि तुमचा जो काही प्रोव्हायडर असेल त्याला तुम्ही सांगून कनेक्शन घेऊ शकतात. तर आपल्या भारतात कसं ते वायर टाकतात वगैरे गच्चीवरनं, तर इथे तसं काहीच नसतं. हे इथे आता हे जे कनेक्शन इथे एक वायर आणि जे आता आमचं राउटर आहे त्याच्यामध्ये दुसरं टाकलं की ऑटोमॅटिक इथलं जे कनेक्शन आहे वायफायचं ते सुरू होऊन जातं. आता इथे हा जो दिसतोय हा सेफ्टी स्विचचा बोर्ड आहे. इथे त्यांनी नंबर्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4 आणि इथे पण त्यांनी दिलेलं आहे की कोणतं स्विच कसलं आहे. तर जेव्हा पण काहीतरी इलेक्ट्रिक काम असतं घरामध्ये तर आपल्याला सगळी लाईट जी असते ती बंद करायची गरज नसते. जसं आता मला काही शेगडीचं काम असेल तर मी फक्त तो एक जो नंबर आहे तो बंद करेल आणि ते काम करू शकते असं. जेव्हा आम्ही घरापासून 1, 1, 2, 2 महिने दूर असतो किंवा बाहेर असतो तेव्हा जाताना आम्ही हे जे स्विच आहेत इलेक्ट्रिकचे हे सगळे बंद करून जातो. याच्या मागचं कारण असं आहे की बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या बाजूच्या घरामध्ये वगैरे आग लागली आणि आम्ही तेव्हा नाही आहेत, तर आम्ही सेफर साईड असं आहे की ते वाढू नये म्हणून आमच्या घरातलं जे इलेक्ट्रिक सप्लाय असतो तो पूर्ण बंद करून जातो. जर्मनीमध्ये अजून एक लॉ आहे तो म्हणजे प्रत्येक घरामध्ये स्मोक डिटेक्टर पाहिजेच. तर तुम्ही इथे वरती बघू शकता की इथे स्मोक डिटेक्टर आहे. तर याच्या मागचं कारण असं आहे की चुकून आपल्या घरामध्ये आग लागली आणि मग तेव्हा असं असतं की हे जे स्मोक डिटेक्टर आहे हे आवाज करतं. मग आपण किंवा जे शेजारी असतात ते कॉल करतात अग्निशामक दलला. जर तुमच्या घरामध्ये हे नसेल आणि तुमच्या घरात आग लागली, तुमच्यामुळे बाजूच्या घराला बिल्डिंगला आग लागली, त्याच्यामध्ये येणारा जेवढा पण जो खर्च असतो तो आपल्याला स्वतःला पे करावा लागतो. इन्शुरन्स ते क्लेम करत नाही कारण की आपण स्मोक डिटेक्टर लावलेलं नाहीये म्हणून ते आपला जो क्लेम असतो तो नाही पास करत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इथले लोक आहेत ते दरवर्षी हे जे स्मोक डिटेक्टर आहे ते चेक करायला येत असतात. तुमच्या घरामध्ये आहे की नाही आहे, आहे तर ते चालू आहे की बंद आहे, हे याची चेकिंग दरवर्षी होत असते.
आता तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली असेल, की घराला व्हाईट कलर आहे. तर जर्मनीचे जे घरं असतात त्यांना व्हाईट कलर असतो. जे जास्तीत जास्त करून व्हाईट कलर असतो. काही जे लोकं असतात खूप कमी ते कलर करतात दुसरा. तर त्याच्यामागचं कारण असं आहे, की इथं हा जो व्हाईट कलर आहे हा इझिली अवेलेबल असतो आणि हिवाळ्यामध्ये लवकर अंधार पडतं किंवा बरेच सारे जे दिवस असतात ते डल असतात आणि व्हाईट कलर असला तर त्याचं रिफ्लेक्शनही व्हाईट पडतं आणि फ्रेश वाटतं. म्हणून बऱ्याच साऱ्या घरांमध्ये व्हाईट कलर असतो. आता आमचं जे घर आहे हे फर्स्ट फ्लोअरला आहे आणि मला गार्डनिंग करायला खूप आवडतं. तर मी बाल्कनीतच करत असते. पण जे काही घरं असतात ते जे ग्राउंड लेवलला असतात, तर इथे त्यांना गार्डन दिलेलं असतं. तर ते गार्डनमध्ये छान त्यांचं इथे गार्डनिंग करू शकतात आणि बस बाहेर बसून मस्त ग्रिल वगैरे करतात. तर तुम्हाला इकडच्या साईडला आता ते एक जण दिसतच असेल, की त्याचं आता ग्रिल करायचं तिकडे चाललंय. आता हे झालं घरांमध्ये काय बदल आहेत आपल्या भारताच्या घरांपेक्षा. जो पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे, की इथल्या बिल्डिंग्समध्ये काय काय सोयी असतात, इथे वॉचमन असतो का, सोसायटी कशी असते. म्हणून पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.